सियावर रामचंद्र की जय। भगवान रामचंद्र आणि लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र मिथिला नगरीकडे निघालेले असताना शोणभद्रा नदी पार करून ते गंगेच्या तीरावर आलेले आहेत आणि गंगेच्या दक्षिण तीरावर ते प्रभू रामचंद्रांना गंगेच्या अवतरणाची कथा सांगतायत। गंगेच्या अवतरणाच्या कथेमध्ये भगीरथ महत्वाची भूमिका आहे आणि याच भगीरथाची म्हणजे भगवान रामचंद्रांच्या कुळातील आधीच्या राजांची कथा विश्वामित्र रामचंद्रांना सांगतायत। ते म्हणतात, भगीरथाने गोकर्ण तीर्थावरती ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं आहे आणि गंगा पृथ्वीतलावर पाठवावी अशी विनंती केली आहे। ब्रह्मदेवांनीही गंगेला पृथ्वीवर पाठवायला अनुमती दिलेली आहे, मात्र गंगेचा वेग, तेज आणि बळ याला सहन करण्याची शक्ती फक्त महादेवाच्या मध्ये आहे, तेव्हा तू महादेवाला प्रसन्न करून घे असं सांगितलंय। भगीरथाच्या समोर रामा आणखी एक आव्हान उभं राहिलेलं आहे। या आव्हानाच्या सहित अरे बाप रे आता काय करू, आणखी एक संकट आलं असं म्हणून भगीरथ शांत बसलेला नाहीये। भगीरथ यत्न याला म्हणतात। मग भगीरथाने हळूहळू भगवान शंकराच्या तपश्चर्येला सुरुवात केली आहे। बघा, जे मेहनत करतात ना त्यांना देव लवकर दिसतो, जे मेहनत करत नाहीत त्यांना दिसत नाही। म्हणजे दुसऱ्या कोणीतरी करावं आणि देव मिळावा अशी अपेक्षा करणाऱ्यांना देव दिसत नाही। मी देवासाठी काहीतरी करतोय म्हणून 4-2 रुपये दक्षिणा देऊन खिडक्या सुपाऱ्या खिडक्या खारका आणून पूजा करणाऱ्यांना देव दिसत नसतो, देव मेहनत करणाऱ्यांना दिसत असतो। म्हणून भगवान शंकराच्या कडे जाऊन त्यांना विनंती करायचं ठरवलंय। पुन्हा भगवान शंकराची तपश्चर्या केली आहे। काही दिवस याद गेलेत। त्याच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन भगवान शंकर त्याच्या पुढे उभे आहेत आणि म्हणालेत की बोल भगीरथा, तुझी तपश्चर्या अनेक दिवसापासून मी बघतोय। ब्रह्मदेवाने तुला काय सांगितलं तेही मला माहित आहे। तुझ्या मनातली इच्छा काय ते सांग। तेव्हा भगीरथाने सांगितलं, ब्रह्मदेवाने गंगेला पृथ्वीवर पाठवायचं कबूल तर केलेलं आहे, पण गंगेचा दाह, गंगेचा वेग, गंगेची शक्ती या पृथ्वीला सहन होईल की नाही माहित नाही। ते सहन करण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे। कुठेतरी एक ठिकाणी ती अडावी आणि तिथून त्या सहन करण्याच्या वेगाने ती पृथ्वीवर यावी असं अपेक्षित आहे प्रभू, आणि आपणच आहात जे गंगेच्या वेगाला नियंत्रित करू शकता। महादेवांनीही मोठ्या उदार अंतःकरणाने मोठ्या मनाने कबूल केलंय, कारण महादेवांना सुद्धा या पृथ्वीतलाचं भलं होणं बघायचं होतं। तो शाप उमाबाईंनी दिलेला, तुमच्याकडे काहीच होणार नाही, पृथ्वीचं नुकसान होईल, ती वांज होईल, ते सगळा शाप होताच, त्यातून मुक्ती देण्याची ही वेळ होती। महादेवाने सांगितलं ठीक आहे। आणि दुसरं पुन्हा गंमत म्हणून, डोक्यावर कोण बसणार आहे तर मेवणीच की, मग काय हरकत आहे, काय हरकत आहे। हा आगावपण आहे, खट्याळपण आहे जरा, पण आपल्या मेवणीला डोक्यावर बसवून घेऊन तिला पुन्हा पृथ्वीकडे पाठवायचं महादेवांचं आवडतं काम होतं की। मग त्यांनीही कबूल केलंय, ठीक आहे मी स्वीकारतो। आणि महादेवांनी स्वीकारल्यानंतर गंगेचा भयंकर प्रपात देवलोकातून थेट महादेवांच्या मस्तकावर पडणार आहे आणि त्या मस्तकावरून तो पृथ्वीकडे जाणार आहे। आदळल्यामुळं एका ठिकाणी त्या प्रपाताचा वेग कमी होईल आणि तो वेग सहन करण्याची शक्ती पृथ्वीमध्ये येईल। कुठंतरी आदळून पडलं की दुसरा टप्पा पडताना जरा वेग कमीच होतो ना, ते सहन करण्याची शक्ती येईल यासाठी। आता मेवणी खट्याळ जरा नाठाळच, मेवणी भाऊजीकडे गेली की नाठाळच होत असते, जराशी ती खट्याळ। तिने विचार केला, म्हणली खाली येता येता भाऊजीलाच पाताळात घेऊन जाऊ, आपल्या ताकद प्रचंड आहे, आपल्या ताकदीला कोण काय करणार। हे तिच्या डोक्यात खट्याळपणा आला हे ठीक आहे, पण इथे मेहनत भगीरथाची वाढणार आहे, त्याचं काय करायचं। असो, प्रत्येकाच्या नशिबात प्रत्येकाची मेहनत लिहिलेली असते, तशी या भगीरथाच्या नशिबात सुद्धा ती मेहनत लिहिलेली आहे। गंगेचा प्रताप प्रचंड रुद्रावतार धारण करत
रुद्राच्या मस्तकावरती पडतोय. आता रुद्रावतार धारण केला असला तरी तो रुद्राच्या मस्तकावर पडणार आहे हे गंगा विसरली. आणि देव तो देव हो, त्यातल्या त्यात हा महादेव. महादेवाला कळलं की गंगेला आता बराच अहंकार झालेला आहे. ती आपल्याला तिच्या प्रवाहासोबत पाताळात घेऊन जाण्याचा विचार करते आहे. भगवान को भी साथ ले जाएंगे ऐसा सोच रही है. चलो ठीक है, जरा इसकी मजा लेते हैं म्हणले. आपण जरा हिची मजा घेऊ. आणि ज्या क्षणी गंगेने महादेवाच्या मस्तकामध्ये आपला प्रवाह सोडलाय त्या क्षणी महादेवाने आपल्या जटाळांना आवळून धरलाय. प्रचंड मोठा प्रपात त्या मस्तकावरल्या केसांच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, फेसाळतोय, प्रचंड वेगाने येतोय. पण महादेवाच्या मस्तकात आलेली गंगा काही या चटांच्या बाहेर पडूच शकत नाही. महादेव है बाबू. महादेवानी गंगेला असं बंदिस्त करून टाकलाय की ती केसाच्या बाहेरच पडू शकत नाहीये. प्रयत्न करतेय भाऊजीला दाबण्याचा, तिथून बाहेर पडण्याचा, पण काही जमत नाहीये. जितकं पाणी येतंय त्या जटांच्या मध्ये अडकतंय. इथे यांचा खेळ चाललाय अहंकाराचा नाश करण्याचा, पण तिथे त्या भगीरथाची वाट लागायली आहे. 2दा तपश्चर्या केली आहे तेव्हाही मिळाली, 3 पिढ्या खपल्या तेव्हाही येते, आणि आता तिच्याच अहंकारामुळं महादेवांच्या जटामध्ये अडकून पडली आहे. गेले महादेवा, अहो तुमचं होईल सगळं खरं, मी काय करू, माझं काय होणार, माझी तपश्चर्या तर वायात चालली आहे. देवा कृपा करा, त्या गंगेला मुक्त करा आणि माझ्यासोबत पाठवून द्या. महादेवांनी गंगेला धडा शिकवायचा होता, महादेवाला पाताळात न्यायचं होतं, आणि महादेवाने गंगेचे 7 भाग केले. आपल्या मस्तकातून 7 प्रवाह निघू लागले, आणि या 7 प्रवाहांनी काही पश्चिम, काही दक्षिण तर काही उत्तर दिशेला वाहू लागले. या 7 प्रवाहांची नावं काय तर रामा मी सांगतो. विश्वामित्र सांगतायत 7 प्रवाहांची नावं काय. एक आहे अल्लादिनी, दुसरी पावनी, तिसरी नलिनी, चौथी सुचक्षु, 5वी सीता, आणि 6वी सिंधू, आणि एक 7वा प्रवाह निघाला जो भगीरथाच्या मागे मागे त्याच्या रथाच्या मागून धावतोय. आता सिंधू हा गंगेचाच एक प्रवाह आहे. लक्षात घ्या, आजकाल ते सिंधू 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 चाललंय ना, सिंधू जलवाटप, सिंधू जलवाटप. तो सिंधू हा त्याचाच एक प्रवाह आहे. आणि या सगळ्या नद्या नाव बदलून आता वावरत असल्या तरीही त्या भगवान शंकराच्या जटेतून निघालेल्या गंगेचे उपप्रवाह आहेत, हे लक्षात ठेवा. आणि ही गंगा 7 प्रवाहात येऊन एक प्रवाह आता जातोय तो भगीरथाच्या रथाच्या पाठोपाठ. भगीरथ आपला रथ घेऊन जसा जसा भरतभूमीमध्ये फिरतो आहे तसा तसा तो प्रवास ती जलधारा करत निघालेली आहे. आता जिथून गंगा वाहतीये तो सगळा प्रदेश सुजलाम सुफलाम होतोय. जलचर या पाण्यामध्ये आनंदाने निवास करतायत. अनेक साधूंच्यासाठी ही देवगंगा प्रत्यक्ष पृथ्वीवर आल्यामुळे तिच्यामध्ये स्नानाची महापर्वणी होते आहे. प्रत्येक जण या गंगेत स्नान करून स्वतःला पावन करून घेतोय. आणि गंगा सगळ्या प्रवाहातला घेऊन घेऊन सगळ्यांना मुक्तपणे सिंचन करत, सगळ्यांना पापमुक्त करत, दोषमुक्त करत भगीरथाच्या मागून धावू लागली आहे. पण मध्येच एक अडचण झाली आहे. तिथेही पुन्हा भगीरथाची परीक्षा आहे. ती परीक्षा काय आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.